महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। देवळा तालुक्यातील महालपाटणे ग्रामपंचायतीमध्ये तब्बल 17,38,974 रुपयांचा आर्थिक अपहार उघडकीस आल्यानं खळबळ उडाली आहे। या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ आणि दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ गुरुवारपासून आमरण उपोषणाला बसले होते। अखेर शनिवारी आज सुहास कांदे यांनी मध्यस्थी करत प्रशासन आणि उपोषणकर्त्यांमध्ये यशस्वी शिष्टाई केल्याने हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे। महालपाटणे ग्रामपंचायतीच्या गैरकारभाराची चौकशी पूर्ण झाली असून त्यात 15वा वित्त आयोग, ग्रामनिधी आणि पाणीपुरवठा योजनेत 17 लाखांहून अधिक रकमेचा अपहार झाल्याचे चौकशी अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणी ग्रामपंचायत अधिकारी अमोल खैरनार आणि तत्कालीन सरपंच सुरेखा ठाकरे यांच्यावर तातडीनं फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी माजी उपसरपंच योगेश आहिरे, रवींद्र ठाकरे आणि अरुण आहिरे यांनी लावून धरली होती। यावेळी देवळा तालुका शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीनं गटविकास अधिकारी प्रशांत पवार आणि पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांना निवेदन देण्यात आले। संबंधितांवर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई झाली नाही तर आम्ही पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत उपोषणाला बसू, असा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय। यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख देवानंद वाघ, दीपक निकम यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते। प्रशासन यावर काय भूमिका घेते आणि 17 लाखांच्या अपहाराचा गुन्हेगार नक्की कोण हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्र बुलेटिनसाठी सोमनाथ जगताप, देवळा। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।